मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते। समाजातही असेच असते। प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात। आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो। मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते। माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशा वेळी दोघांचा पण अंदाज येत नाही। माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतं, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतं। घरात लेकीचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्हीही अपूर्णच। आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे। घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही। कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते। विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो, नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो। हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात, तू माझ्यासाठी काय केलंस? आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यासाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते। आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते। यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास। बुद्धीने व्यवहाराची गणित सोडवता येतात, पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मनच लागतं। वेळेचे चक्र खूप जलद गतीने पळते, म्हणूनच आयुष्यात कधीही ना ताकदीचा गर्व बाळगावा ना धनसंपत्तीचा। संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीच हरवू देत नाहीत। जो कायम प्रत्येक गोष्टीला नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार चालत नाही, लगेचच राग उत्पन्न होतो। एकटे असाल तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि इतरांबरोबर असाल तेव्हा शब्दांची काळजी घ्या। रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो। सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं। जगात तीच लोक पुढे जातात जे सूर्याला जाग करतात, आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो। संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग निघतोच। आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही। एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही। सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे। मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील। संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही। ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची
किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जीवनात यश मिळो की अपयश, सुख मिळो की दुःख, आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गांवर चालत राहिले पाहिजे. कधी न हारता व कधीच न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं. कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही. आपण स्वतःला कोणत्या दृष्टिकोनातून पाहता त्यावरच आपल्या भविष्यातील आनंद अवलंबून असतो. धूळ बसलेल्या मनाचा प्रत्येक सांदी कोपरा आज झटकून पाहिला. आठवणींची फुलपाखरं अलगद उडाली, पण गहिवरलेला एक कोनारा मात्र तसाच हटकून राहिला. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यांना होते ते धन्य आहेत. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे. दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतील. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. पैशाला कधीच किंमत नसते, खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेली व्यक्ती नेहमीच यशस्वी होते. हे आयुष्य आहे. इथं झालेल्या चुका विसरून परत नव्याने कामाला लागायचे असते. कारण भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान काळ सुद्धा बिघडतो. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मात्र मनात किती आपलेपणा आहे हे महत्त्वाचं आहे.